अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, असेच आध्यात्मिक आणि देवांचे संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। मित्रांनो, घरातून बाहेर पडताना असं नक्कीच म्हणा, हे स्वामीराया तुम्हीही माझ्यासोबत चला। कधी तुम्हाला खूप रडू येत असेल ना, तर मग स्वामींना तुम्ही नक्कीच सांगा, ते तुम्हाला नक्कीच पोटाशी धरतील। आणि तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे आणि विश्वास आहे, तुम्ही माझ्या मदतीला या। तुम्ही काहीही काम करत असाल तेव्हा फक्त म्हणा की स्वामी माझ्या मदतीला या, मी तुमची वाट बघत आहे। तुमचं खातून काही चुकलं असेल ना, तर म्हणा स्वामी मला नक्कीच क्षमा करा। आणि तुम्ही रात्री झोपताना स्वामींविषयी भरपूर काही विचार करून झोपता, मग तसं करू नका। स्वामींविषयी नेहमी चांगला विचार करा आणि विश्वास ठेवून झोपा। कृतज्ञता व्यक्त करा आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेचे उपदार पांघरून माझ्यावर घाला आणि मला झोपी घाला। मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये तुम्हाला स्वामींजवळ जे मागायचे असेल किंवा तुमची इच्छा असेल ते कमेंट करा आणि स्वामींजवळ मागा। आणि मी स्वामींचरणी एकच प्रार्थना करील की तुमच्या सगळ्यांच्या इच्छा आणि तुमच्या मनात असलेली गोष्ट नक्कीच पूर्ण हो, ही स्वामींचरणी इच्छा। स्वामींकडे फक्त एकच प्रार्थना करा, देवा मला इतकं सुख दे की मला आयुष्यभरासाठी नक्कीच ते पुरेल। आणि माझी महती इतकीच असू दे की कुणाचं तरी चांगलं माझ्या हातून होऊ दे। नात्यांमध्ये इतकी आपुलकी असू दे की जी फक्त प्रेमाने निभावली जातील, आणि प्रेम मी सगळ्यांवर करेल। आणि डोळ्यात इतकी लाज असू दे की थोड्या मोठ्यांचा मान माझ्याकडून नक्कीच राखला जाईल। आणि आयुष्यातील श्वास इतकेच असू देत की तुमच्याबरोबर आणि कुणाच्या तरी आयुष्यातले भलं करता येईल। बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव, आणि म्हणजे इतरांनाही माझं ओझं वाटणार नाही। देवा माझ्यावर अशी कृपा कर। मित्रांनो, भगवंताची मनापासून प्रार्थना करावी। आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो। आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यापुढे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसत असतो, बरोबर ना? मग त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते। ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा आहे ना, त्याचा तोच परमात्मा होतो। सद्गुरु दर्शनाने पूर्व कर्मे पापे जळून जातात, पण तुमची पुढची काळजी सद्गुरू नक्कीच घेतात। तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नका यार। चांगल्या जीवनाला चांगल्या प्रकारे जगा आणि काळजी करू नका। समाधानात आणि आनंदात नेहमी राहा। तुमच्या पाठीमागे स्वामींचा आशीर्वाद नेहमी राहील। या दरबारात आणि स्वामींच्या दरबारात पण बसणे म्हणजे भरपूर मोठी गोष्ट आहे। आपले काहीतरी मागच्या जन्मीची पुण्य असावी लागते व त्यासाठी भरपूर पुण्य करावे लागतात, आणि ते पण परब्रह्म समोर बसणे सोपं नाही। म्हणूनच पूर्व पुण्यामुळे होत्या त्या गाठी, म्हणून झाल्या स्वामीराजाच्या भेटी। अंतिम सत्य म्हणजे आम्ही भक्त श्री स्वामी समर्थ भक्त, एवढंच ठेवा आणि स्वामींच्या वर विश्वास ठेवा, ते तुमचं नेहमी चांगलंच करतील। धर्मापेक्षा कर्म महत्वाचे आहे, कारण धर्म केल्याने देवाकडे मागावे लागते, पण कर्माने भगवंतच आपल्याला फळ देत असतो। मग याच्यावर तुम्ही धर्माला पहिले ठेवून पहिले कर्माला ठेवलं पाहिजे, आणि तुमची कर्म चांगली केली पाहिजे। कर्म जर चांगली असली तर भगवंत आपल्याला चांगलीच माहिती देतो आणि चांगलेच आपल्यावर परमेश्वर हा आशीर्वाद देत असतो। स्वामी म्हणजे फुलांची पाकळी, स्वामी म्हणजे अध्यात्माला जुळवून ठेवणारी साखळी, स्वामी म्हणजे अशक्य ही शक्य करतील ते स्वामी, आणि संकटात पडण्याआधीच तारतील ते स्वामी। स्वामीराया ब्रह्मांडाची माऊली, शेवटपर्यंत ठेवतील आपल्या भगवंतावर नक्कीच सुखाची सावली। आणि हे स्वामीराया आमच्यावर ही सुखाची सावली अशीच असू द्या। जेव्हापासून ना माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली आहे ना, तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करतो की देवा मी जसा आहे ना तसाच मला ठेव, आणि तसाच मी बरा आहे। मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीच बनवू नको आणि करू नको, कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले ना तरी चालेल देवा, पण माझ्यामुळे कुणाचे वाईटही नाही झाले पाहिजे। एवढं समाधान शेवटच्या श्वासापर्यंत आमच्यापर्यंत राहू दे देवा, ही स्वामींचरणी प्रार्थना। माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं। काल आपल्याबरोबर काय घडलं ना याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे ना याचा विचार नक्कीच तुम्ही करा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस
आनंदाने घालवण्यासाठी जन्माला आलोय आणि हा एवढा चांगला जन्म आपल्याला परमेश्वरांनी दिलाय, मग तो वाया कशाला घालवायचा? स्वामी भक्तीत राहा, स्वामींचं नामस्मरण करा. तुमचा जन्म हा एकदम चांगला जाईल. तुमचे आयुष्य असे सोन्यासारखे पिवळे होऊन जाईल. लक्षात घ्या, स्वामींच्या सेवेत जो असतो ना, त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. एक लक्षात ठेवा की आजचा दिवस हा आपला आहे, उद्याचा दिवस कोणी बघितला. म्हणून रोज स्वतःला सांगा, मी रोज जे काही करतो किंवा मला वाटते त्यापेक्षा मी बरेच जास्त काही करू शकतो. नुसती काळजी आणि दुःख करून काहीच नाही होणार. मी स्वतःला जोखून प्रयत्न केले तर मी नक्कीच समाधानी होईल. रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भरलेले असतात. आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनाही आनंदी देईल आणि आनंदी करील. जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार आणि येणारे दिवस आनंदाने नक्कीच जगू शकणार. मग मी जर चांगले कर्म केले तर मला आनंदाने जगण्यासाठी कोणीच थांबवू शकत नाही. कारण देव हा फळ कर्मानेच देत असतो, नक्कीच धर्माने देत नाही. तुम्ही कोणत्याही धर्माचे असो, तुम्हाला देव फळ देणार नाही. तुम्ही कितीही पूजा करा, पण तुमचे कर्म चांगले असतील तर नक्कीच देव तुम्हाला त्याचं फळ देईल. आयुष्यात कुणावर मित्रांनो फाळकाळ रुसू नका, रागावू नका. जमलं तर भांडण करा यार, जमलं तर भांडण लगेच निपटून टाका. पण नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वळगुळून बाकी बोलणं नक्कीच तुम्ही चालू ठेवावं. पण कोणावर असा रुसवा फुगवा अबोला फार काळ चालू ठेवू नये. लक्षात ठेवा, जी काही वादावादी दिवसा झाली असेल ना, ती रात्रीपर्यंत निपटून आणावी आणि झोपताना रागात नक्कीच झोपू नका. मग तुमचा दिवस आणि चांगला जाणार नाही. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. हा दिवस आपला आहे आणि आपण तो पूर्ण जोमाने जगला पाहिजे. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळब राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीरातला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो ना की माघार नक्कीच कुणी घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. म्हणून लक्षात ठेवा, अहंकार करू नका आणि गर्व करू नका. गर्व कशाचा करायचा? तुमच्याजवळ किती पैसा असला तरी नाती जपा. नात्यांना खूप महत्त्व आहे. नात्यांमध्ये कधीच खोट पाडू नका, नाहीतर तुम्ही एकटे राहिल्याशिवाय राहणार नाही आणि एकटा माणूस काहीच करू शकत नाही आणि त्याच्या आयुष्यात तो काही कुठल्या स्थळावर पोहोचू शकत नाही. म्हणून पैशांपेक्षा नात्यांना जास्त महत्त्व द्या. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली ना तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो. या भयाने आपण ती वाट पेटती ठेवतो, पण हे बरोबर नक्कीच नाही. कारण तुम्ही कितीही वात लावण्याचा प्रयत्न करा, पण शेवटी ते तुमच्याबरोबर नक्कीच घडणार. कारण हे कर्म आहेत. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून तुमचे जाते आणि आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करत नाही आणि तोच तुम्ही केला पाहिजे. अहंकाराची वात विझण्यासाठी मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी चढून वर जातो आणि मग त्याला भगवंत साऱ्या दुःखातून मोक्ष देतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणून तुमची कर्म कशी आहेत ना त्याच्यावर सर्व काही गोष्टी या अवलंबून असतात. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि माझं रडणं, माझं हसणं, कधी खूप बोलणं तर कधी गप्प बसणं, फुलासारखं कधी गदगदून बहरणं, कधी गुदमरून आतल्या आत झुरणं. कुणाला सांगायचं नसलं तरी स्वतःला ते सांगावं लागतं. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असावं लागतं. एक फळ जेव्हा झाडापासून तुटतं ना, झाडावरून नेमकं ते खालीच का पडतं? चंद्र जेव्हा पौर्णिमेला ऐन रंगात येतो, समुद्र अंगात आल्यासारखा बेभान का होतो? मग कमळाचं फूल नेहमी चिखलातच का फुलतं? किरणांच्या हिंदोळ्यावर सूर्यफूल का झुलतं? मग सगळ्या प्रश्नांचं आपुलत्यापुरतं उत्तर आपण शोधावं लागतं. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असावं लागतं. नितळ काळ्या कातळातून पिंपळ पान फुटतं, त्याला स्मरावं तेव्हा जेव्हा आपलं मन तुटतं. डोळ्यांमध्ये पापण्या आड ढग जेव्हा दाटून येतात, गळा भरून पावसाचे थेंब जेव्हा भरून येतात, खोलून टाकावं पापण्यांचं महाद्वार आणि होऊ द्यावी बरसात. मनसोक्त काळीज हलेपर्यंत, मनातल्या भेगांमध्ये पाणी झरेपर्यंत. जगातल्या सगळ्याच पोकळ्यांना कधीतरी भरावं लागतं. प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असावं लागतं. या वळणावर वळण्यालाही काहीतरी कारण असेल, वळणावर कोसळण्यालाही काहीतरी कारण असेल, काही साथी सुटल्यालाही काहीतरी कारण असेल. मीही अशी असल्याने मागे काहीतरी कारण असेल ना. मग कुणी काही नसलं तरी मनाला असं समजावं लागतं
प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असावं लागतं. म्हणून काही गोष्टींना कारण नसताना तुम्ही काही गोष्टी करू नका आणि एकमेकाशी भांडू नका. प्रेमाने जगा आणि प्रेमाने राहा. तुम्हाला सर्व काही मिळणार. फक्त तुम्ही संयम ठेवा. संयम ठेवला की देव सर्व काही आपल्याला देतो. एवढं लक्षात ठेवा. शब्द जपून वापरा. शब्द बोलताना जरा सांभाळून. शब्दातला तलवारीपेक्षा जास्त धार असते बरं. फक्त फरक एवढाच की तलवारीने मान तर शब्दांनी मन कापले जाते. आणि मन जर एकदा कापले गेलं ना, मग त्या व्यक्तीच्या आयुष्यात आपली किंमत खूप कमी होऊन जाते. आणि तो जर आपल्याला बोललेला असेल तर मग आपल्या मनात देखील त्याच्याविषयी सर्व गोष्टी कमतरता वाटू लागते. जरी तलवारीच्या जखमेतून रक्त आले ना, आणि शब्दांच्या जखमेतून नक्कीच अश्रू येत असले तरी पण दोघांपासून होणारी वेदना मात्र सारखीच असते बरं. म्हणून म्हणतो, शब्द जरा सांभाळून वापरा. शब्दाला तलवारीपेक्षा जास्त धार असते. शब्दच माणसाला तोडतात आणि जोडतात. हे शब्दच आहेत जे कधी रामायण तर कधी महाभारत रचतात. तुमच्या एका शब्दावर सर्वांचे हसणे तर तुमच्या एका शब्दावर सर्वांचे रडणे अवलंबून असते. म्हणून म्हणतो, शब्द जरा सांभाळून वापरा. शब्दाला तलवारीपेक्षा जास्त धार असते. एवढं लक्षात ठेवून तुम्ही शब्दांचा वापर करा. शरीरातली सुंदरता वयाबरोबर संपते, तर मनाची सुंदरता आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत टिकून राहते. शरीराला वय असते तर मनाला वय नसते. शेवटी काय, आपण मनुष्याच्या स्वभावाच्या प्रेमात असतो. शरीर एक मात्र निमित्त. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा, विनयशीलता असेल तर त्याची काही क्षणाची सोबतही आपल्याला हवीशी वाटते. बाहेर लक्ष दिव्यांच्या माळ्यांच्या प्रकाशापेक्षा देवघरातील समईचा मंद प्रकाश आपल्याला नतमस्तक होऊन नवचेतना देतो. आणि तसेच आहे काय, भुललासी वरिल्या रंगा, अंतरी नाना कळा. देह नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. तो फक्त प्रत्येक जन्मात देहाची कुडी बदलत असतो, म्हणून वस्त्र बदलत असतो आणि प्रत्येक जन्मातील चांगले वाईट कर्म करीत असतो. तसे पाहता मनुष्य जमा वजा कर्माने मानव जातीतील कर्मांची गोळाबेरीज करून आयुष्याचा अखेरच्या टप्प्यातील प्रवास करीत असतो. खरे म्हणजे आयुष्यात समजून घेणारी, आधार देणारी व्यक्ती मिळणे अवघड असते. अशी व्यक्ती जर तुम्हाला कदाचित भेटलीच तर तिला गमावू नका. आयुष्यात जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती मिळणे म्हणजे तुम्हाला तुमच्या कर्माचे बिनबोबाट मिळालेले व्याज आहे. ते प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही. आजकाल अशी माणसं भेटतातच कुठे. तुमच्या नशिबाने चुकून भेटलीच तर त्यांना गमावू नका. त्यांना हळूवार जतन करा. कारण अशी माणसं परत भेटतील हे नक्कीच सांगता येत नाही. म्हणून माणसांना जपायला शिका. आणि माणसं जर जपाल तर सर्व काही गोष्टी तुमच्याकडे असतील. नाहीतर मग आयुष्याला काही अर्थ राहत नाही. आणि एकदा का आयुष्याला अर्थ नसला तर मग कोणत्याही गोष्टी तुम्ही करा, तुम्हाला त्यात रस येणार नाही आणि त्या गोष्टी तुम्हाला प्रेमळ वाटणार नाही. म्हणून भगवंताचे नामस्मरण करून तुमच्या सगळ्या नातेसंबंधांशी प्रेमाने राहा. तुम्हाला सर्व आशीर्वाद देव वरून देत आहे. त्याला सगळं समजत आहे, एवढं ठेवा. मित्रांनो, अपेक्षा जास्त कुणाकडून ठेवू नका. जेवढ्या जास्त अपेक्षा ठेवाल ना तेवढं तुमचं मन जास्त तुटेल. म्हणून अपेक्षा कोणाकडून ठेवू नका. आता 21वे शतक उजाडलं आहे बरं. त्यामुळे तिच्याकडून 18व्या शतकातल्या सारखा अपेक्षा ठेवू नका. जसं की अगदी सून त्याच्या पायाशी बसून राहील, अगदी हाकेशी दासी असेल, कुठेही हाक मारली तरी पळत येईल. बघावं तेव्हा तुमच्यासाठी हातात हात फुलपात्र आणि तांब्या भरून उभी राहील. अशी अपेक्षा ठेवू नका. घराच्या बाहेर पाऊल टाकणार नाही आणि घरात सुद्धा तिच्या पावलांचा आवाज येणार नाही. नजर पायाच्या नखावरून कधीच ढळणार नाही. आजही 21व्या शतकात या असल्या अपेक्षा नक्कीच ठेवू नका. कारण तुमच्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही अपडेट करू शकता. आणि संपूर्ण जग हे बदलत चाललं आहे. त्यासोबत तुम्हाला सुद्धा बदलावं लागेल. नाहीतर मग तुमचा नाईनाट झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं मनात धरून पुढे आयुष्यात जगा. तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही आणि कोणत्याच गोष्टी तुमच्यासाठी सगळ्या पुरे पडतील. एवढं लक्षात ठेवा. संस्कारातून कळतं की कुटुंब कसं आहे. म्हणून माणसं कशी ओळखायची ना, ते याच्यातून तुम्ही समजून घ्या की माणसं तुम्ही कशी मनापासून ओळखता. संस्कारातून कळतं की कुटुंब किती छान आहे. संभाषणातून कळतं की माणूस हा कसा आहे. वादविवाद झाले ना तेव्हा कळतं की माणसाकडे किती ज्ञान आहे. नजरेतून कळतं की मनात त्याच्या काय सुरू आहे आणि तो मनात काय बोलत आहे. आणि अडखळ्यातून कळतं की अवधान किती आहे. स्पर्शातून नक्कीच कळतं की हेतू कसा आहे. म्हणून तो आपला माणूस
आपल्याला कोणत्या हेतूने स्पर्श करतोय हे आपल्याला स्पर्शाने सुद्धा कळू शकतं. आपल्यामध्ये एवढी ताकद आहे. मग विनयातून कळतं की शिक्षण कसं आहे. म्हणून माणूस नेहमी विनम्र हवा आणि हुशार हवा आणि चपटी हवा. संकट समयी कळतं की हिंमत कशी आहे. म्हणून कोणाला जर पारखायचं असेल ना तर संकट समयी पारखा. वाणी सांगून जाते की स्वभाव कसा आहे. कारण ज्याची वाणी अगदी प्रेमळ असेल ना, अगदी प्रेमळ स्वभावाने तो बोलत असेल ना, तर त्याचा स्वभाव हा खूप प्रेमळ असतो आणि तो स्वभाव खूप चांगला असतो. मात्र फक्त मृत्यूनंतरच कळतं की प्रत्यक्षात माणूस कसा होता. म्हणून मृत्यू झाला की लोक म्हणतात माणूस खूप चांगला होता, पण तो जेव्हा जिवंत होता तेव्हा त्याच्या भेटीला कोणीच आले नाही आणि त्याला मदत कोणीच केली नाही. मग यावरून कळते की दुनिया आता किती बदलत चालली आहे आणि दुनिया जेवढी अपडेट होत चालली आहे तेवढी ते जुन्या लोकांना आणि जुन्या आठवणींना विसरत चालली आहे. असं तुम्ही कधीच करू नका. तुम्ही जुन्या आठवणी मनात ठेवा आणि नव्या जगासोबत नवीन अपडेट राहा. एवढं चांगलं तुम्ही काम करू शकता. म्हणून मित्रांनो, जिथे असेल गरज तिथेच नक्कीच बोलू आणि मोजकेच बोलू. एवढंच तुम्ही निर्णय घ्या. जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू. सुख दुःखाच्या वेळेला बोलणं थोडं वाटून घेऊ. जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू. व्यस्त असणार जीवन थोडं बाजूला ठेवू. जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू. मोबाईलच्या युगात नाते जरा सांभाळून ठेवू. जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू. विसरत चालले सर्व एकमेकांच्या आवडीनिवडी. जास्त नाही तेच होते जवळचे हे पण आपण लक्षात ठेवू. म्हणून जास्त नाही पण थोडंच बोलू. भूतकाळ पण जरा आपण आरशात बघू. विसरून जाऊ सारे वाद, मिळून मिसळून राहू. या व्यस्त जीवनात जास्त नाही पण थोडं मोजकंच बोलू. थोडं मोजकंच बोलू आणि थोडं मोजकंच बोलून प्रेमाचे 2 शब्द बोलू. आणि प्रेमाच्या शब्दामुळे तुमची नाती नक्कीच टिकून राहतील. आणि अशा नात्यांना टिकवायचं असेल तर तुम्हाला प्रेमाने बोलावेच लागेल आणि प्रेम व्यक्त करायला शिकायला लागेल. तेव्हाच तुम्ही सर्व काही गोष्टी प्राप्त करू शकता. मग मित्रांनो, तुमचा स्वभाव कसा आहे हे तुमच्या दिसण्यावरून आणि वागण्यावरून नक्कीच कळत असते. म्हणून लक्षात ठेवा की मोगरीच्या वेलीजवळून जाताना सुगंध येणारच. हीच अपेक्षा बाभळीच्या झाडाजवळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दुसरी गोष्ट, पण त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाभळीचा काटा आपल्या पायात जेव्हा घुसतो ना, तेव्हा अशा वेळी आपल्या बाभळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग बरं. आपलंच चुकलेलं असतं ना. मग आपण आधीच्या मोगरीच्या वेळाजवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाभळीही आहे हे विसरतो आणि खाली न बघता एका लयीत चालत राहतो. खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो. आयुष्यातही आपण असंच करतो ना. मग भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकही भेटू शकतात. आपण हेच विसरतो आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याच्या, द्वेषाचा, आकसाचा काटा आपल्या मनाला टोचतो आणि मग अशा वेळी नेमका दोष कोणाचा असतो हे कोणालाच कळत नाही. म्हणून मित्रांनो, तुम्ही तुमचा चांगला स्वभाव कधीच सोडू नका. आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा हे आपणच तपासायला हवं आणि आपण यावर पूर्ण कामगिरी करायला हवी. प्रारब्धाचा जोर मोठा विलक्षण आहे. भोग येण्याचा समय आला म्हणजे बुद्धीवर परिणाम करतो आणि मग माणसाला काही समजत नाही आणि मग तो कसेही वागू लागतो. तिथे आपण सावध राहून सत्पुरुषाच्या सांगण्याप्रमाणेच वागलो तर मग नक्कीच तुमचे दुःखाचा जोर मंदावले वाचून नक्कीच राहणार नाही. आणि प्रारब्धाने म्हणजे दुःखाने बुद्धीमध्ये काही विचार उत्पन्न झाले तरी त्याचप्रमाणे वागणे अथवा म्हणणे हे आपल्या हातामध्ये आहे. आणि म्हणून तर मनुष्य हा श्रेष्ठ आहे. म्हणून बुद्धीला आवरण्याची युक्ती साधायला आज्ञापालन हे सर्वोत्कृष्ट साधन आहे. आणि तुम्ही काहीतरी नियम बनवले पाहिजे आणि त्या नियमानुसार तुमच्या जीवनात चालले पाहिजे. तसे जर तुम्ही केले तर तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता आणि तुमच्या जीवनात भरपूर काही गोष्टी तुम्हाला मिळतील. जो व्यक्ती आज्ञापालन करेल ना त्यालाही भोग भोगावे लागतील हे खरे, परंतु ते आपल्या सोयीने भोगण्याची तो व्यवस्था नक्कीच करेल. आणि देव त्याचे भोग हे कमी नक्कीच करेल किंवा देव त्याचे भोग भोगण्यासाठी किंवा दुःख भोगण्यासाठी त्याला मदत देखील करेल. कारण तो माणूस भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे आणि भगवंताचे नाम तो घेत आहे. आपली शांती परिस्थितीवर अवलंबून नसावी. एका साधूला कोणीतरी शेतात झाडाखाली आणून ठेवले बरं. तो तेथे स्वस्थ बसून नामस्मरण करीत असे. तिथे लोक त्याच्या दर्शनाला येऊ लागले. लोकांची ये जा वाढल्यामुळे त्या शेताच्या मालकाला त्रास वाटू लागला. म्हणून त्यांना त्या साधूला उचलून दुसरीकडे ठेवले.
आणि साधूची शांती पूर्वीच्या स्थळी होती तशीच दुसऱ्या ठिकाणी कायम होती. मग शेतमालकाला आश्चर्य वाटले की ज्याने मन शांत आणि चिंतारहित असते त्याला कुठेही ठेवा तो शांतच राहणार. त्याचप्रमाणे आपण आपला स्वभाव ठेवला पाहिजे. एकनाथांची शांती अगाध होती. नाथांसारखी शांती यायला परम भाग्य पाहिजे. मग राजे रजवाडे आले आणि गेले पण ज्ञानेश्वरांचे नाव टिकले ना. मग कारण ते शांतीची मूर्ती होती. ही शांती काय केले असताना मिळेल मग हे आपण विचार केला पाहिजे. मग भगवंताच्या नामस्मरणा वाचून अन्य उपायाने ती मिळणार नाही. फक्त आणि फक्त भगवंताच्या नामस्मरणाद्वारे ते आपल्याला मिळेल. जे काही घडते ते भगवंत इच्छेने घडते ही दृढ भावना असणे हेच शांतीचे लक्षण आहे. आणि यातच आपल्याला रममान झाले पाहिजे आणि भगवंताच्या चरणाशी आपण सर्वांनी अर्पण झाले पाहिजे. तेव्हाच आपण नक्कीच भगवंत प्राप्ती करू शकतो. मनुष्याला जिवंत राहण्यास हवेची जितकी जरूर आहे तितकीच किंबहुना जास्त जरूर परमात्मामध्ये भगवंताच्या नामाची आहे. ही गोष्ट श्री महाराज स्वामी समर्थ यांनी येणाऱ्या प्रत्येक मनुष्यास पटवून दिली आहे. कोणी 1 कोटी जपाचा संकल्प केला ना मग त्याने इथे जपमंत्र म्हणलेच पाहिजे. आणि त्यानुसार कोणी 3 कोटी जपांचा संकल्प केला, मग कोणी भरपूर कोटींचा संकल्प केला, तर कोणी आजीवन नामच घेत राहण्याचा संकल्प केला. परंतु भगवंताच्या नामाशिवाय न राहण्याचा संकल्प प्रत्येक माणसाने केला आणि भरपूर काही गोष्टी त्यांच्या सुधारायला लागल्या. आणि भगवंताच्या नामाशिवाय कोणतेच काम करू नका. पहिले भगवंताचे नामस्मरण करा, नाम घ्या आणि मग त्या कामाला सुरुवात करा. आपण परीक्षा एकदा नापास झालो तर पुन्हा परीक्षेला बसतो, बरोबर ना. पण भगवंताचे अनुसंधान आणि भगवंताचे नामस्मरण ठेवण्यात एकदा प्रयत्न करून यश आले नाही तर ते मात्र आपण सोडून देतो. हे बरे नाही. कारण देव आपली परीक्षा घेत असतो आणि त्या परीक्षेत आपण कशी कामगिरी करतो हे देवाला बघायचं असतं आणि मग देव आपल्याला त्याप्रमाणे फळ देत असतो. म्हणून संत हे भगवंता वाचून दुसरीकडे कुठे राहिलेच नाहीत. म्हणूनच ते संत झाले ना, म्हणजे देवस्वरूप बनले. मग वेदांत आपण नुसता लोकांना सांगतो पण संत तो स्वतः आचरणात आणतात. मग त्यांच्यावर कठीण प्रसंग आला ना तरी ते डगमगत नाही. भगवंतच खरा श्रीमंत दाता आहे. त्याचेच होऊन आपण राहिलो तर तो आपल्याला दिनवाने कसा ठेवील बरं. म्हणून संत हे निश्चयंत असतात तर आपण संशयात असतो. त्यामुळे त्यांना समाधान मिळते तर आपल्या पदरात असमाधान पडते. म्हणून तुम्ही कोणत्याही गोष्टीत समाधानी राहायला शिका आणि समाधानी व्हा. जेवढे जास्त तुम्ही समाधानी झाले तेवढे जास्त तुम्ही जीवनाचा आनंद घ्याल एवढं मात्र निश्चित आहे. प्रपंचात सदाचाराने वागावे आणि सदाचार हा मूळ पाया आहे आणि प्रपंचाचा पाया हा सदाचार आहे. म्हणून सदाचार म्हणजे चांगले विचार तुमच्याजवळ ठेवा आणि नीतिधर्माने आचरण असावे. नीतिधर्माची बंधने ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत. म्हणून विचाराने अत्यंत पवित्र असावे आणि चांगले विचार प्रत्येकाबद्दल नेहमीच करावे. कोणाचा द्वेष मत्सर करू नये आणि दुसऱ्याचे अहिंत चिंतू नये. उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत. नेहमी सर्वांशी गोड बोलले पाहिजे. ज्या जिभेने आपण भगवंताचे नामस्मरण करतो ना त्या जिभेने दुसऱ्यांचे अंतकरण कधी न दुखावेल याची नक्कीच खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे. अंतकरण दुखवीत असताना त्यांच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखावीत असतो बरं. म्हणून हे लक्षात घ्या की यापुढे आपण स्वामींच्या नावाने प्रपंचाचा धंदा करूया, म्हणजे नफा तोटा त्याचाच होईल. आणि स्वामींच्या नावाने जर केला तर मग स्वामी आपले सगळे नामस्मरण एकदम डोक्याशी घेतील आणि स्वामींचे आपण प्रेमळ भक्त होऊ आणि स्वामी आपल्या त्यांच्या चरणाशी जागा नक्कीच देतील आणि त्यांचे चांगले भक्त आपल्याला करून घेतील. एवढे लक्षात ठेवून तुम्ही नामस्मरण करा. प्रवास करा पण कोणाला सांगू नका. खरं प्रेम करा पण कोणाला सांगू नका. आनंदाने जगा मित्रांनो, पण कोणाला सांगू नका. कारण सुंदर गोष्टी लोक लगेच बिघडवतात आणि लोकांची नजर आपल्यावर लगेच पडते आणि मग ते नजर लावून आपल्याला जे कामं होणारे असतात ती पण आपली होत नाही. म्हणून एक लक्षात ठेवायचं, आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता आहे हे आपल्याला माहीत नाही. म्हणून होत आहे ते योग्य आहे, जवळ आहे, त्यातच समाधानी राहायला शिका आणि नको त्या गोष्टीची चिंता अजिबात करायची नाही. आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार करत वेळ आणि क्षण वाया घालवायचे नाही. जी माणसं सोबत आहेत ना आपल्या त्यांनाच जपायचं, त्यांनाच प्रेम द्यायचं आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून नेहमी आनंदात राहून जगायचं आणि प्रेमाने जगायचं. जमा करून ठेवायचं असेल ना तर मग नक्कीच लोकांचे आशीर्वाद आणि प्रेमळ आशीर्वाद ठेवा. कारण कुणाचा तळतळात नाही
कारण कुणाला तळतळात ठेवाल तर मग तुम्हाला तसे कर्म भोगावे लागतील. कारण धनसंपत्ती सोबत नेता येत नाही आणि तळतळात सुखाने जगू देत नाही. जीवनामध्ये दोनच वाक्य नेहमी लक्षात ठेवायची मित्रांनो. मनाप्रमाणे झालं तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झालं तर ईश्वराची इच्छा. दोन्ही मुद्दे आपल्याला समाधानच नक्कीच देणार आणि आपल्याला या वाक्यांमधून जे समाधान मिळेल त्यात आपण आपले जीवन जगू शकतो. आपला दिवस समाधानी नक्कीच जाईल. आपण कधीही एक खुणगाड बांधली पाहिजे आणि जी गोष्ट बोलण्याचं आपण एकदा कधीच धैर्य दाखवू शकत नाही ती गोष्ट बोलायचं आपण नंतर देखील कधी धैर्य दाखवू शकत नाही. मग ती गोष्ट आपल्या मनात साचत राहते आणि साचत साचत त्या गोष्टीचा एक मोठा पर्वत होतो आणि ती गोष्ट आपल्या मनावर एक ओझं होऊन राहते. तुला माझ्याशी काही बोलायचं असेल तर आत्ताच बोलून टाक. कदाचित आज धैर्य दाखवू शकला नाहीस तर मग परत कधी पण दाखवू शकणार नाहीस. याची खुणगाठ नेहमी मनाशी बांधून ठेव. उद्या तू तुझ्या आयुष्याच्या बोचटेपणाच्या ओझ्याखाली दबलास तर मग त्याला दुसरं कोणी जबाबदार राहणार नाही आणि असणार नाही. आणि मी तर नाहीच नाही असं स्वामी म्हणत आहे. म्हणून तुम्ही नेहमी चांगलीच कामगिरी करा आणि नेहमी चांगल्या लोकांशी संगती करा. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जी काही गोष्ट करायची आहे ना ती आत्ताच करून टाका. नंतर पस्तावा करण्यात काही अर्थ उरत नाही आणि त्यामुळे तुमच्या जीवनालाही भरपूर काही गोष्टी कलंकित होऊन जातील आणि तुम्हाला नंतर ते ध्येय प्राप्त करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळणार नाही. म्हणून जे करायचं ते आत्तापासून आणि आत्तापासूनच करा. सुखी होणं आणि यशस्वी होणं या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल ना तर पैसा कमवा, माणसे जोडा, वेगवेगळे हजार उद्योगधंदे करा. पण तुम्हाला जर आयुष्यात सुखी व्हायचं असेल तर मग आयुष्यात काहीतरी का होईना नक्कीच ध्येय ठेवा. ते ध्येय गाठण्यात तुम्ही अपयशी व्हाल किंवा यशस्वी व्हाल, पण अविरत ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात वा प्रवासात तुम्हाला दुःखी व्हायचा कधीच एक क्षण देखील वेळ नक्कीच मिळणार नाही. म्हणून तुम्ही नेहमीच सुखी व्हाल. लाखो जीव घेणाऱ्या क्रूर हिटलरने शेवटी आत्महत्या केली होती. मग ती कशी व का हे याच्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सुंदर विचार देणारे आणि चांगल्या गोष्टी सांगणारे साने गुरुजी आत्मघात करून घेतात. मग याचा अर्थ काय होतो? मग माणसांवर हे ओझे भरपूर असते पण ते मनाचे ओझे हे रिकामे करत असतात. मनशक्ती नावाचं मनाला खंबीर करण्याचं शिक्षण देणारे लोणावळ्याचे स्वामी विद्यानंद मंत्रालयावरून उडी मारून जीव देतात. मग हे कशावरून? मित्रांनो, एवढी मोठी मोठी लोक असं करतात त्याचं काहीतरी कारण असेल. मग त्यांच्या मनाला काहीतरी त्रास झाला असेल किंवा त्यांना कशातरी गोष्टीचा त्रास असेल म्हणून ते असं करतात. मग आध्यात्मिक गुरु अशी ओळख निर्माण केलेले व कित्येकांना आधार देणारे भय्यूजी महाराज आपलं जीवन आपल्या हातानं संपवतात. पॉझिटिव्ह विचार देणारा चित्रपट करूनही सुशांत सिंग राजपूत नैराश्यातून आत्महत्या करतो. मग तुम्ही बघा की माणसं आपण वरवर किती चांगले आहोत असं दाखवतात पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं चालू असतं आणि ते वेगळाच विचार करत असतात. म्हणून मित्रांनो, आनंदाने जगा आणि कोणाचं काही टेन्शन घेऊ नका आणि कोणाला टेन्शन देऊ नका. मनसोक्त जगा, सर्वांना हसवा आणि स्वतः सुद्धा हसा. मग मित्रांनो, स्वामी तुम्हाला म्हणत आहेत त्यांच्याजवळ भगवंताचे नाम आहे, त्यांच्या मागे पुढे मी उभा आहे, मी तुझ्याजवळच आहे. तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसते फक्त स्वामी नाम घ्या आणि बाकीचे सर्व मी स्वतः तुमच्यासाठी करतो. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार हा होणारच आणि तो मी करणारच. फक्त तुम्ही नामस्मरण व नामजप केले पाहिजे. भक्ती प्राप्त होण्याचा मार्ग म्हटला म्हणजे सर्वत्व, कुटुंब व कर्तृत्व भगवंताकडे देणे आहे आणि सर्व त्यांच्या इच्छेने चालले आहे असे मानणे आणि आपली प्रत्येक क्रिया त्याला समर्पण करणे. असे केल्याने आपला अभिमान लवकरच नाहीसा होतो बरं आणि आपल्याला भरपूर गोष्टी या प्राप्त होत असतात. झालेल्या गोष्टी विसरून जाण्यातच आनंद आहे, पण ते विसरणे कृत्रिमपणे न आणता भगवंताच्या स्मरणात राहिल्याने आले पाहिजे. आणि म्हातारपणी मन आणि शरीर फार नाजूक बनते, त्यावेळी शरीर सुद्धा बरे राहायला आनंद हे फार मोठे औषध आहे. हसावे, खेळावे, लहान मुलात मिसळावे, थट्टा विनोद करावा, काहीही करावे पण आनंदात राहावे. ज्याचा आनंद कायम टिकला त्याच्या जन्माचे सार्थक झाले आणि मग तो आपल्या जन्मात भरपूर काही गोष्टी प्राप्त करू शकतो आणि त्याप्रमाणे आनंदात जगू शकतो. म्हणून साधकाने शक्य तितके कर्तव्य करावे आणि मग भगवंत आणि गुरु पाहून घेतील असे म्हणून आनंदात राहावे आणि भगवंताकडे सगळे सोपवून द्यावे. कारण भगवंत आपले नेहमी चांगलेच करतो. तो आपला कधीच वाईट विचार करणार नाही आणि वाईट विचार जरी केला
तरी ते आपले कर्माचे भोग असतील एवढं समजून पुढे चला. आणि चांगले जरी केले तरी भगवंतानेच केले आणि वाईट जरी झाले तरी भगवंताच्या इच्छेने झाले अशी अपेक्षा ठेवून जीवनात जगलात तर मग तुम्हाला समाधानी राहावंसं वाटेल आणि तुम्ही असमाधानी कधीच राहणार नाही. मित्रांनो, आता आपण स्वामींच्या प्रेमळ कथा जाणून घेऊया आणि स्वामी कसं रक्षण करतात हे बघूया. कलियुगात जागोजागी दुराचरण होऊ लागले म्हणून खलदृष्टांचे निर्धारण आणि साधूंचे रक्षण करण्यासाठी युगानुयुगे परमेश्वर अवतार घेतात. व श्रीपाद वल्लभानंतर श्री नृसिंह सरस्वतींनी नरवेश धारण करून लोकांना सद्भन्मन मार्गाला चांगल्या मार्गाला लावून तारले आणि त्यानंतर पुन्हा कलियुगे पापी निर्माण होऊ लागले म्हणून श्री दत्तात्रय नृसिंह सरस्वतीच्या या रूपाने ते अवतरित झाले आणि जगाचा उद्धार करण्यासाठी पृथ्वीवर श्री स्वामी समर्थ मोकळेपणाने हिंडत हिमाचल, जगन्नाथ, हरिद्वार, द्वारका, गिरनार पर्वत आणि प्रयाग, गधा, श्रीकाशी क्षेत्र आणि व्यंकटेशगिरी, रामेश्वर, नारायण सरोवर, बिंदू सरोवर, पंपा सरोवर, मानस सरोवर, मार्तुलिंग खेटक, पंढरपूर अशी अपार क्षेत्रे फिरून जवळजवळ 21 वर्षे जगाचा उद्धार करीत ते राहिले. आणि मग असेच एकदा हिमालयात पर्वतावर श्री स्वामी समर्थ स्वैरपणे संचार करीत होते. त्यावेळी हिमालय पर्वतावर योगी मुनी तप करीत असत आणि ब्रह्मचर्य पालन करून अनुष्ठान करीत. अशा वेळी चीन देशाचे एक जोडपे तेथे वनौषधी गोळा करण्यासाठी आले होते आणि त्यांनी श्री स्वामी समर्थांना भगव्या वेशात पाहिले व हे कोण भूत, सैतान की राक्षस असे म्हणून कामातूर होऊन झाडाझाड लपून वेडेचाळे करू लागले. तेवढ्यात त्यांच्यापैकी स्त्रीचे पुरुषात रूपांतर झाले. ते घाबरून गेले व इकडे तिकडे पाहू लागले. हे अघटित कसे घडले त्यांना प्रथम समजेना. नंतर आपण केलेल्या कुचितेष्टी व त्यांना आठवण झाली. आपल्याला लगेचच त्याचेच फळ मिळाले हे जाणून ती दोघे श्री स्वामी समर्थांकडे जाऊन आपल्या अपराधाची क्षमा मागू लागले. आपले शरीर पूर्ववत करा, आम्हाला पूर्वीसारखे होऊ द्या, आम्ही तुम्हाला ओळखले नाही म्हणून हा अपराध घडला. सद्गुरूंनी पाहिले, त्यांना कळवळा आला म्हणून त्यांच्याकडे एक कृपादृष्टी टाकली. लगेच त्यांची शरीरे पूर्ववत झाली. ती दोघे एकमेकांकडे पाहू लागली, स्वामींना धन्यवाद देऊ लागली. श्री स्वामी समर्थ त्यांना म्हणाले, आता परत चीन देशाला जा, ईश्वर चिंतनात वेळ व्यतीत करा आणि असे करण्याने तुम्ही आपला हेतू नक्कीच साध्य कराल. नंतर ते चिनी जोडपे आपल्या देशाला गेले आणि श्री स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सुखा समाधानाने जीवन गाठू लागले आणि जीवनाचे मजेत घेऊ लागले. एवढं लक्षात घ्या, त्यांना स्वतः श्री स्वामी समर्थांनी आशीर्वाद दिला होता. मित्रांनो, आता पुढची कथा आपण जाणून घेऊ, सती अनुसया. मग आता याच्यात काय आहे की विधात्यापासून पुष्कळ मानसपुत्र निर्माण झाले. त्यातील सत्पुरुष ऋषीपैकी श्रेष्ठ असे अत्रि ऋषी होते. ते एकनिष्ठ, पुण्यवान व भरपूर छान होते आणि त्यांच्याकडे भरपूर ज्ञान होते आणि ते आत्मसंतुष्ट असे होते. त्यांची पत्नी अनुसूया दिसावयास सुंदर, पती आज्ञेत तत्पर व वेदवत्व आणि नित्य सदाचार पाळणारी गृहस्थाश्रमी स्त्री होती आणि पती सेवेसारखेच आल्या गेल्यांचे स्वागत आदरातिथ्य करण्यात अनुसूया कधीच कसरत करत नसे. मग नारद मुनींनी अनुसूयाच्या पतिव्रतेविषयीच्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या पत्नी सावित्री, रमा आणि उमा यांना सांगून कळ लावली आणि नंतर रुसवा फुगवा झाल्यामुळे त्यांना त्रिमूर्तींनी एकत्र येऊन त्या साध्वीला सती अनुसूयाला छळण्याचा घाट घातला. मग ब्राह्मण रूप घेऊन तिघेही ऋषी आश्रमापाशी आले व त्वरित इच्छा भोजन द्यावे असे रागाने सांगू लागले. अनुसूयेने त्यांचे चांगले प्रकारे स्वागत केले. आसनावर बसून षोडोपचार पूजा केली. नंतर पक्वान संभरित पात्रे मांडली व भोजनास आरंभ करावा म्हणून सांगितले. सती अनुसूया अतिथीसमोर हात जोडून उभी राहिली आणि सावकाश भोजन करावे म्हणून सांगू लागली. तेव्हा ते म्हणाले, तुमचे लावण्य स्वरूप पाहून आमच्या मनात कामना निर्माण झाली आहे, तेव्हा तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला जेवण वाढावे. त्यावरती साध्वी श्री म्हणाली, नग्नश्री पाहून तुम्हाला काय लाभ होतो? परश्रीच्या नादाने संगतीचे किती जण धुळीस मिळाले तुम्हाला माहीत नाही का? मग त्यावर ते अतिथी म्हणाले, तुमचे खरे आहे, आम्हाला तुमचे सुरस बोधामृत नको आहे. आम्ही सांगितले तसे करा, नाहीतर आम्ही निघतो, आम्हाला धर्मतत्व कळते. अनुसूयेने आपल्या नशिबाची ही परीक्षा आहे हे ओळखले आणि आपल्या पतीचे स्मरण करून निजदैवत तीर्थ करून पाहुण्यांवर शिंपडले आणि काय चमत्कार, हे तिघेही गोजीरवाने बाळे झाली. नंतर त्या सतीने विवस्त्र होऊन बाळांना अंगावर घेतले आणि पाजू लागली. दोघांनाही आनंद होत होता. ईश्वरांनी छंद पूर्ण केला. नंतर चांगले वस्त्र नेसून संबंध आश्रमात
गुढ्यात तोरणे उभारून आनंदी आनंद साजरा केला. तेवढ्यात नारद मुनी आले आणि त्यांनी ती त्रिमूर्ती बाळे झालेली पाहिली व ते मनसोक्त हसू लागले. देवलोकी जाऊन त्यांनी उमा, रमा आणि सावित्री यांना त्यांच्या पतीचा पत्ता सांगितला. त्या तिघी क्रोधाने लाल झाल्या आणि नारद मुनींना अत्रि ऋषींच्या आश्रमाकडे नेण्यास सांगितले. आश्रमातील तिन्ही बालकांना पाहून त्या तिघींच्या रागाचा अतिरेक झाला आणि त्या अनुसयेला म्हणाल्या, मंत्रजप जपून तू आमच्या पुरुषांना लहान केलेस. तू पतिव्रता नसून चेटकीन आहेस. देवश्रियांची ही वाणी ऐकून अनुसया म्हणाली, तुमचे पती बहुरूपी आहेत आणि तुम्ही सती असून पतिव्रता म्हणून मिरवता. असं तुम्ही का करता? मग तर आपल्या पतीला ओळखत का नाही? त्या बोलण्याच्या तिघींवर परिणाम झाला आणि त्यांनी अनुसूयेची क्षमा मागितली. त्या म्हणाल्या, तू जगन्नाथा आहेस आणि आम्ही शरण आलो आहेत. आमचे पती आम्हाला परत दे. असे वारंवार म्हटल्यावर अनुसूयेने परत तीर्थचिंतन करून त्या बाळांचे परत पुरुष केले. सर्वांनी सती अनुसूयेचे अभिनंदन केले. त्याच दिवसापासून दत्त जयंती उत्साह समारंभ सुरू झाला आणि विष्णुरूप साक्षात श्री गुरुदेव दत्त अत्रि ऋषींच्या आश्रमी राहिले. एवढं छान गोष्ट त्या दिवशी घडली होती. आता मित्रांनो, लक्षात घ्या की तुम्ही जे कष्ट करत आहात आणि तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्याला फळ एक ना एक दिवशी नक्कीच मिळते. याचे अनुभव तुम्ही नक्कीच घेतले असतील. पण मी तुम्हाला त्याची एक कथा सांगतो, ती तुम्ही ध्यान देऊन ऐका व त्या कथेनुसार आपला बोध घ्या. आता हिमालयावरील योगी श्री स्वामी समर्थांना आपल्या गुहेतील आश्रमात घेऊन गेले आणि थंडीपासून रक्षण करण्यासाठी तेथे सतत अग्नी ठेवला होता. त्यांनी श्री समर्थांना आसनावर सन्मानाने बसवले व नंतर हात जोडून फलाहार करण्यास सांगितले. फलाहारानंतर हरिकीर्तन झाले आणि स्वामींना आत्मप्राप्तीचा सोपा उपाय कोणता ते कृपया करून सांगा म्हणून प्रार्थिले. त्यांना विनंतीला मान देऊन श्री स्वामी समर्थांनी त्यांना बोधामृत पाजले आणि देहाचा अभिमान समूळ नाहीसा झाला होता. पदार्थाबद्दल आकांक्षा नाहीशी झाली पाहिजे. जसे उलटी झालेले कोणी परत भक्षित नाही, तसे देहाबद्दल आपण चातुर्याने वर्तन केल्यास कोणतेही विकार स्पर्श करू शकणार नाहीत. देहाचे 3 प्रकारचे विकार आहेत, अच्च, जड आणि दृश्य, आणि त्याबद्दल आत्मा जाणू शकतो. मग ब्रह्मज्ञानाचे मुख्य तत्व स्वतःच्या आत्म्याने अनुभवून विशुद्ध अंतकरणाने जो बाहेर पडतो तोच खरा जीवनमुक्त पुरुष होतो. शरीर काम करते तोपर्यंत आत्म्याचे अनुसंधान असते. अभय साधून श्री गुरु हरिभक्तप्रिय असावे आणि श्री स्वामी समर्थांच्या मुखातून आलेल्या बोधामृताचे तेथील तपस्व्यांचे मन चैतन्यकार होऊन त्यांना समाधी लाभली आणि त्या भरपूर गुहेच्या पश्चिमेस 2 वाघ राहत होते. कोणाला त्रास न देता संतोष वृत्तीने ते जीवन व्यतीत करीत होते. तपस्वी आणि समर्थ यांचा संवाद चालू असताना ते दोन्ही वाघ तिथेच बसले होते आणि मग ते दोन्ही वाघ त्यांच्याकडे बघत होते. बोधतत्वज्ञान ऐकण्यास बसले. मग पूर्वजन्मी ते परोक्ष ज्ञानी उन्मत्त मानले गेलेले पंडित होते. मग शापामुळे ही वाघयोनी त्यांना मिळाली आणि परंतु आधीच्या सुसंस्कारामुळे त्यांना श्री स्वामी समर्थांचे दर्शन मिळाले. श्री स्वामी समर्थ त्यांना म्हणाले, का हो पंडित, अंधारात का बसलात? तुमच्यासारख्यांनी केलेला देशोदेशीचा पराक्रम विसरलात की काय? मग योगेश्वरांच्या दर्शनाने वाघांना वाचा आली. ते श्री स्वामी समर्थांच्या पायावर लोळण घेऊन आपल्याला या संस्कारातून बरं मुक्त करा हे मागू लागले. तुमचा महिमा अपार आहे असे म्हणून विनवू लागले. तेव्हा श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून सांगितले की पुढील जन्मी तुम्ही काशी येथील ब्राह्मण योगाकडे जन्म घ्याल, कारण पशूंना गती नसते, त्यासाठी मनुष्य जन्माला यावे लागते. हिमालयाच्या पायस्थपीत एक संन्यासी श्री दत्त दर्शनासाठी अतिउग्र तप करीत होता. 6 शतके काही न घेता राहिला तरी सुद्धा त्याला दत्तदर्शन झाले नाही. म्हणून कंटाळला आणि म्हणाला, माझ्या फळाला कसा गुरुउपदेश येत नाही? पुष्कळ त्रास भोगला. मी महापापी असल्यामुळे माझ्या तपाचे फळ फुकट आहे. मग त्यावेळी त्याला श्री दत्तात्रेयांनी दृष्टांत दिला. त्या हिमालयावर पुण्यगुहेत आंब्याच्या झाडासमोर श्री दत्तात्रेय योगी आहेत आणि त्यांच्या दर्शनाला जा, असा दृष्टांत झाल्यावर तो संन्यासी सर्व विधी आपटून गुहेजवळ आला. वाघांना पाहून भयभीत झाला. तेव्हा यतीश्वर त्याला म्हणाले, व्यर्थ कशाला भीतोस? स्वप्नात दिसले की चेष्टा, तेव्हा मस्करी नव्हती. काही काळजी करू नकोस, तुझी इच्छा पूर्ण होईल. खात्री बाळग. आणि नंतर त्याला दत्तात्रेयांनी त्रिगुणात्मक रूप दाखवले. तपस्वी वाघ आणि इतर यती लोटांगण घालू लागले. आज आपल्या तपाचे सार्थक झाले आणि श्री गुरुदत्त यांचे डोळ्यांनी दर्शन झाले. आरती वळवून मंत्र पुष्पांजली करून प्रदक्षिणा घालून तो वारंवार लोटांगण घालू लागला. विमानातून देवांनी पुष्पवृष्टी केली
आणि या उत्साह समारंभातच श्री स्वामी समर्थ अंतर्धान पावले आणि तेथून निघून गेले. आणि मग त्यांनी अशा प्रकारे त्या व्यक्तीस व त्यांना दर्शन दिले आणि सर्वव्यापी त्यांना त्या जन्मातून मुक्त नक्कीच केले. म्हणून मित्रांनो, मनुष्याशिवाय मोक्ष मिळत नाही एवढं लक्षात घ्या. म्हणून मनुष्य जन्म हा मिळवायलाच लागतो. तर त्याची एक कथा आपण नक्कीच जाणून घेऊ. हिमालय पर्वतावर श्री स्वामी समर्थ पाण्याजवळ आंब्याच्या झाडापाशी बसले होते. तेवढ्या ते घाबरलेले हरसाचे पाडस त्यांच्याजवळ आले आणि समर्थांनी त्याला कुरवाळले. आणि भयाने घाबरलेल्या दीनदुबळ्यांना समर्थ नेहमी अभय देतात. तेवढ्यात ते शिकारी त्या हरणाचा शोध घेऊ लागले आणि त्यांना ते हरिण श्री स्वामी समर्थांकडे दिसले. म्हणून त्यांनी बंदूक भरून हवेत 3 बार उडवले. संबंध पर्वतभर त्यांचा आवाज पसरला. श्री स्वामी आनंदात व त्या पाडसासह बसले होते. बंदुकीचा आवाज ऐकून ते म्हणाले, हा कोण बंदुकीचा बार काढत आहे? नंतर श्री स्वामी समर्थांनी 2 खड्डे त्या शिकाऱ्याच्या दिशेने फेकले व काय चमत्कार, त्यांच्या बंदुका जागेच्या जागी राहिल्या. पुढे मागे खालीवर होईनात. मग 4 जण स्तब्ध झाले. त्यांना काही कळेना हे कसे झाले. शरीर बंदूक खालेना की गळेना आणि वळेना. चौघेही टकामका वगू लागले. देहाची स्मृती एकालाही राहिली नव्हती. गृहेतील योगी हा प्रकार अवलोकन करीत होते आणि शत्रू मित्र निंदणारे वंदणारे या सगळ्यांना एकाच मापात मोजणारे श्री स्वामी समर्थ शांत मनाने बसले होते. ते शिकारी बरेच तास त्या स्थितीत राहिले. पाहून श्री स्वामी समर्थांना कवटाळून आले आणि त्यांनी त्यांच्यावर कृपादृष्टी केली. त्यामुळे त्यांना देहशुद्धी झाली आणि समर्थांच्या पायावर लोटांगण लोळण घेत आपल्या दृष्ट कर्मांबद्दल त्यांनी पश्चाताप व्यक्त केला. आणि श्री स्वामी समर्थांनी सर्व भूतलावर अविरोध प्रेम करून स्वधर्माचे रक्षण करण्यास सांगितले. शिकारी संतुष्ट होऊन निघून गेले आणि त्या पाडसाला शोधत त्याची आई घाबरून पाणी पित होती. तिचा नवरा चिंताग्रस्त होता. आपल्या बायकोचा व पिलाचा शोध घेत होता. आणि पाण्याजवळ आल्यावर त्याला श्री स्वामी समर्थ दिसले. त्याला मोठा धीर आला आणि मनोभावे नमस्कार केला. त्यावेळी श्री स्वामी समर्थ म्हणाले, का रे ब्राह्मणा, सध्या तू आम्हाला ओळखत नाहीस? पूर्वीचा तू आमचा भक्त गागनापुरात ब्राह्मण कुळी जन्मून रोगी असल्यामुळे आमच्या सेवेने तुमच्या व्याधीतून तू भरपूर काही मिळवलेस आणि तू सुटलास. तुझी पत्नी प्रतिवता मुले बाळे असताना तुम्ही सत्पुरुषाचा छळ केल्यामुळे या हरिण योनीत जन्मला आणि पूर्वीचे थोडेफार पुण्य म्हणून आमची तुमची भेट झाली. तेवढ्यात हरिणी आली आणि आपल्या पतीला व पाडसाला पाहून तिला आनंद झाला. पूर्वीचे संस्कार संस्कृती जाऊन त्यांचा वाचा फुटली आणि नुसऱ्या सरस्वतींना ओळखून त्यांना नमस्कार केला. अनेक जन्माचे आज फळ मिळाले व श्री सद्गुरु दत्तांचे दर्शन झाले. आज शिकाऱ्याकडून मरवेळ आली होती, परंतु श्री स्वामी समर्थांचे पाय पाहिले नि धन्य झालो. आता काही आशा उरले नाही. पुरे झाल्या या जन्मखेपा, याच्यातून आमची सुटका करा आणि विनवणी करू लागले. हे ऐकून श्री समर्थ म्हणाले, ब्राह्मण वंशात जन्माला याल, ज्ञान वैराग्य बाणेल. महाराष्ट्र दक्षिणी देशी आम्ही फिरत येऊ तेव्हा आपली भेट होईल आणि मोक्ष सुख मिळेल आणि मनुष्य जन्माशिवाय मोक्ष प्राप्तीचा मार्ग मोकळा होत नाही. अशी हरिण आणि हरिणी आणि पाडस श्री स्वामी समर्थांना नमस्कार करून नक्कीच निघून गेले. म्हणून मोक्ष प्राप्तीसाठी मनुष्य जन्म हा तेवढाच महत्त्वाचा असतो जेवढा आपण नामस्मरणामध्ये भक्तीमध्ये देवाचे नामस्मरण करतो. अलवनी बुवांवर कृपादृष्टी जेव्हा झाली होती तेव्हाची एक कथा मी तुम्हाला सांगतो. मग त्या अलवनी बुवांवर कशी कृपादृष्टी झाली बरं? मग अलवनी बुवा एक विद्वान शुद्धचरणी ब्रह्मचारी तपस्वी डाकोरनाथ येथे आले होते आणि नित्य नियमाने विधीपूर्वक पूजापाठ करून पायी तीर्थयात्रा करीत मग गीता भागवत उच्च स्वराने पठण करीत ते जगन्नाथ दर्शनासाठी आले होते. त्यांच्याबरोबर आणखी 3 माणसे होती. एकाएकी त्यांना ज्वराचा त्रास सुरू झाला. 7 दिवसात अन्न पाणी नाही आणि चौघेही दुखणेकरी कोणी एखादा घास पण आणून देत नव्हता. लोक आपल्याला कामात दंग होते आणि त्या चौघांकडे बघण्यास कोणाला वेळ नव्हता. मग अलवनी बुवांनी परमेश्वराकडे आळवणी केली आणि परोपकारासाठी सज्जनाशिवाय कोण धावणार. आणि परमेश्वर दीनदयाळू भक्तजनांचा कैवारी आहे आणि भगवंत शंकर सुद्धा भक्तांचा विरस करीत नाही. मग लोकांमधील चर्चा ऐकून अलवनी बुवांचे अंतकरण जाणल्यावर जेथे अलवनी बुवा निद्रिस्त तहानभुकेने शांत पडले होते तेथे कमरेवर हात ठेवलेले सुगंधी भस्म लेपलेले श्री स्वामी गेले आणि समर्थांनी अलग शब्द उच्चारला आणि अलवनी बुवा आणि त्यांच्याबरोबर असलेल्या 3 जणांबद्दल परमेश्वराला दया आली आणि त्यांच्या डोक्यावर कृपाहस्त ठेवून स्पर्श केला आणि त्याबरोबर
ते चौघे खडबडून उठले आणि श्री स्वामी समर्थांना साक्षात नमस्कार करून हात जोडून उभे राहिले. संस्कृत भाषेत स्तवन करून, आपण अवतारी पुरुष आहात. आपले दर्शन होताच आमचे आरोग्य सुधारले. असा अनुभव कधी आला नव्हता. हा अपूर्व समर्थ महिमा आहे. अलवानी श्रद्धा भक्तिपूर्वक हात जोडून जगन्नाथ स्वामींना विचारू लागले, आपले स्थान कोणते, वास्तव कोठे, हे सर्व स्नान भोजन झाल्यावर सांगावे. हसून श्री स्वामी परमेश्वर म्हणाले, आमचे स्थान हे सर्व विश्व आहे. त्याशिवाय आमचे दुसरे ठिकाण नाही. सर्व तीर्थक्षेत्रे, देव, संस्थाने आमचीच ठिकाणे. आम्ही सर्व ठिकाणी पूर्णपणे भरलो आहोत. अलवानी बुवा म्हणाले, ते दर्शन नवसयास केल्याशिवाय होत नाही. मग त्याचा आज आपल्या कृपेने लाभ झाला. रमा बल्लवा, अलवानी बुवा असे सांगत असताना एक गोष्ट घडली. एक सुंदर घरामध्ये सुगंधित रुचकर पाण्याने भरलेले पेले ठेवले होते. रांगोळ्या काढून 4 पाट मांडले होते आणि फुलांच्या माळ्या होत्या. निरनिराळी पदार्थभरीत पात्रे मांडली होती. स्वामी समर्थांनी त्या चौघांना सांगितले, चला लवकर जेवणासाठी प्राणहुती द्या. आणि जेव्हा ते सर्वजण आश्चर्यचकित झाले व हे परमेश्वर आहेत असे म्हणू लागले. नंतर चौघेही जेवायला बसले. पोट भरून जेवले. नंतर विडा घेतला आणि सर्व आनंद झाला. श्री स्वामी समर्थांनी 4 जणांना आयुरोग्य चिंतून समाधानी केले आणि अलवानी बुवा नंतर श्री स्वामी समर्थांना परत दर्शनासाठी देण्यासाठी विनवू लागले. आणि त्यावेळी श्री स्वामी समर्थ म्हणाले, आता आपली भेट आम्ही पत्न्यापूर्वी येऊ तेव्हा होईल. त्याबद्दल निशंक असा, आम्ही तुम्हाला नक्कीच दर्शन देऊ, असे स्वामी बुवा म्हणून तेथून निघून गेले. म्हणून मित्रांनो, शरीर आलेल्या स्वामी समर्थ नक्कीच दर्शन देतात आणि त्यांना नक्कीच माफी देतात. म्हणून तुम्ही स्वामी समर्थांना नक्कीच शरण जा आणि त्यांचे जे काही वाक्य असतील आणि जे काही बोलणे असेल ते ऐकून तुम्ही त्यांना शरण जा. श्री स्वामी समर्थांच्या परमेश्वरी लीला पाहून सर्व लोक लोटांगण घालून क्षमा करावी अशी विनवणी करीत. त्यामध्ये एक आंधळा ब्राह्मण होता, ज्याने वेदशास्त्राचा अभ्यास केला होता. कर्मधर्म याचे सत्याचरण करत होता. त्यांच्या मनात आले की आपण डोळ्यांनी श्री स्वामी समर्थांना पाहावे आणि तो म्हणू लागला की माझे मनोरथ पूर्ण करा व दर्शन द्या, नाहीतर मी माझा देह त्यागीन याची खात्री बाळगा. हा त्यांचा पक्का निश्चय पाहून पुरुषोत्तम कळवळले आणि आपल्या गळ्यातील फुलांचा हार काढून जन्मापासून आंधळा असलेल्या त्या ब्राह्मणाच्या अंगावर फेकला. प्रसाद समजून त्या ब्राह्मणाने तो हार कपाळाला लावला आणि डोळ्यांना लावला. आणि काय आश्चर्य, त्याची दृष्टी आली आणि सर्वांना कमरेवर हात ठेवलेले श्री स्वामी समर्थ श्री दत्तवधूंच्या रूपामध्ये दिसले. आणि पंडिताला इतका आनंद झाला की तो म्हणाला, तुमच्या या कृत्याला कोणतीच उपमा देत नाही. फक्त फुलांची माळ डोळ्यावरून फिरवली आणि मला दिसू लागले. मग सर्व जन्माचे पातक भ्रामक कल्पना नाहीशा झाल्या व या डोळ्यांनी एका सद्दिचरणाचे सद्गुरूंमध्ये अद्वितीय रूप पाहिले. आज भाग्य उदयाला आले. त्याच वेळी दारिद्र्याने गाजलेला परंतु परमभक्त एक शूद्र श्री स्वामी समर्थांसमोर आला आणि साक्षात नमस्कार दंडवत घालून हात जोडून प्रार्थना करू लागला. माझे श्री 8 दिवस झाले कुठेतरी चुकले आहे, कुठेतरी समजत नाही. यात्रेत शोधले पण सापडले नाही. स्त्रिय संस्कारात सुखाला मुकलो, मग तान्या बाळाला सांभाळून थकलो. आता परमेश्वर, आपण परमेश्वर आहात हे सर्व ऐकून श्री स्वामी समर्थ, मरणाद्वारी बसला आहेस आणि अजून मनात वासना तळमळते. म्हाताऱ्या, तुला लाज कशी वाटत नाही? विषयभ्रमाने व्यापलास. पूर्वजन्मीच्या तू केली आमचा दास होतास, ओळख कशी विसरलास? मग समर्थांनी सेवकांना त्यांच्या कपाळात भस्म लावण्यास सांगितले. मनात स्मरण होईल आणि ते मरणसमयी उपयोगी पडेल. भस्म कपाळाला स्पर्श बरोबर त्याला पूर्वजन्मीची आठवण झाली आणि धावत जाऊन त्याने श्री समर्थांचे पाय धरले आणि मी जातीचा तेली होतो, तुम्ही मला का आवरले? मी संसारात रममान झालो होतो, संसार तापाने गांजलो. आता त्यांच्यापासून मला सोडवा आणि आपल्या पायाजवळ आश्रय द्या. आणि करुणावृव असे म्हणाला. तेवढ्यात त्या वृद्धाची प्रिय स्त्री आली आणि पतीला पाहून तिला आनंद झाला. बाळाला घेऊन पतीला वारंवार मिठू मारू लागली आणि सर्व लोक हे कौतुकाने पाहू लागले. वृद्ध तेल्याने आपल्या पत्नी श्री स्वामी समर्थांचे पायावर डोके ठेवण्यास सांगितले. तिलाही पूर्वजन्मीचे ज्ञान आले आणि समर्थांनी त्या दोघांना आशीर्वाद दिला. मनोकामना पूर्ण होईल असं म्हणून ते अंतर्ध्यान नक्कीच झाले. पण त्यांना श्री स्वामी समर्थांनी एवढा प्रेमळ आशीर्वाद दिला आणि त्या आशीर्वादासोबत त्यांना भरपूर काही दिले. ज्यांच्या जीवनात भरपूर काही इम्पॉर्टंट आहे ते सर्व त्यांनी दिले. मित्रांनो, अहंकार हा नाशास कारणीभूत असतो आणि अहंकार केल्यामुळे आपला नाश हा निश्चित होतो. म्हणून कधीच अहंकार करू नका आणि अहंकारात पडू नका. त्याची एक कथा मी तुम्हाला सांगतो. हरिद्वारी असताना
श्री स्वामी समर्थांनी 2 अनमत झालेल्या मल्लांना कसे वटणीवर आणले त्याची ही कथा ते ऐकून तुम्हाला छान आणेल. 2 ब्राह्मण वंशातील तरुण मुले अंगाने सशक्त असल्यामुळे कुस्तीत बऱ्याच जणांवर मात करीत आणि शरीर संपत्तीने समृद्ध, कुस्ती श्रेष्ठ अशी ही मुले धर्माचा विसर पडल्यामुळे व अहंकार बळावल्यामुळे साधूंना, स्त्रियांना, धनवानांना त्रास देऊ लागली. असे बरेच दिवस चालले. लोक परमेश्वराला आळवयास लागले. या राक्षसरूपी मल्लाचा समाचार घ्यावा आणि म्हणून विनवणी करू लागले. प्रारब्ध म्हणून म्हणतात ते कधी चुकत नाही. त्या दोन्ही मल्लांना सर्वांगास रक्तपिती उद्भवली. महारोग बघून अनिवार्य त्रास होऊ लागला आणि कोणी जेवण देईना आणि पाणी पाजेना. घरोघरी भीक मागून, हाका मारून धान्याचा साठा कण मिळेना. गर्वाने काम करावे हसत हसत, पण परिणाम भोगावे रडत रडत. द्यावे तसे घ्यावे हा सिद्धांत लोकानुभव खरा आहे. विवेकशून्य मल्ल दुःख सागरात बुडून गेले आणि दुःखात कोणाची आठवण येते तर त्या भगवंताची ते ओळखू लागले. जगन्नाथा वैकुंठापती धाव धाव, आमच्या मदतीला धाव असे ते म्हणू लागले. आणि भगवंता आम्हा दृष्टांना चांगली समज दे आणि मल्लोन्मतांना रोगपीडितेतून सांभाळ. आणि धाव रे धाव कपूर गौरा, रोगाने बरीच वर्ष गांजलो पिडलो शंकरा भुजगेंद्र हारा. इकडे हरिद्वारी भगवंत श्री स्वामी समर्थ भोजनास बसले होते. अंतसाक्षीने त्यांनी ती दीड वसने मनात जाणली आणि तात्काळ ते दीनदयाळ कळवळून उठले आणि अन्नाने भरलेले ताट टाकून घाईघाईने निघाले. समर्थांना पाहून बसलेला ते ब्राह्मण समुदाय आश्चर्यचकित झाला. श्री स्वामी समर्थांनी आगमन केल्यावर त्यांना भयंकर महारोगाकडे एक कुपा कटाक्ष टाकला आणि त्याला शरीराला स्पर्श केला. त्याबरोबर पूर्वीच्या पुण्याईचे श्री समर्थांची भेट झाली. ते खडबडून उठले आणि त्यांनी समर्थांसमोर लोटांगण घातले, पायावर डोके ठेवले, आपल्या अंगाकडे न्याहाळून पाहिले. पूर्वीसारखी क्रांती झालेली पाहून त्यांचा आनंद गगनात मावेना आणि ते नाचू लागले. आम्ही अज्ञानाने वेढलो, जन्मजन्मी प्रपंचात कष्ट घेतले आणि अभिमानाने उन्मत्त भ्रष्ट झालो. तुम्हाला पाहून संतुष्ट झालो असे ते ब्राह्मण म्हणाले. त्या दोघांतील एक ब्राह्मण श्री समर्थांना गर्वाने विचारू लागला, आपण कोण व कुठले? आपला वर्णाश्रम सांगावा. श्री स्वामी त्या कुटावला सांगू लागले, आधी तुमच्याबद्दल मी सांगतो, मग सावकाश तुझ्या प्रश्नांची उत्तर देतो. तू पूर्वीचा हिंसक शिकारी, पुष्कळ जणांना मारलेस, दारू पिऊन अभक्ष करणारा उन्मत्तू आणि हस्तिनापुरास होतास. दुसऱ्याचे धन घर अपहरण केलेस, आई वारली, राजकन्याला मारलेस, असा तू पापी. पूर्वजन्मीचे थोडेफार संस्कृत संस्कार असल्यामुळे ब्राह्मण कुळात जन्म पावलास, पण नेहमीच्या स्वभावाने काल रात्री गोवध केलास, त्याची दुर्गंधी अजूनही येत आहे. हे ऐकून कुटाळ घाबरला व महापातक्याला तारण्यास विनवू लागला. नंतर श्री स्वामी समर्थांनी त्याला कुटवाळा तोडून त्या मृत गायींवर स्वामींचे चरणतीर्थ शिंपडले आणि 2 दिवस मृतावस्थेत असलेली गाय थरथरून उठली. सर्वजण आश्चर्य करू लागले. कुटील द्विजांचा परिवार, श्रीकन्या, भगिनी व पुत्र साक्षात नमस्कार करून कामधेनू घेऊन घरी आले आणि श्री स्वामी समर्थांचे भक्तिप्रेम भरीत पूजन करून नैवेद्य, फळ, विडा, अल्पधन, वस्त्रांकार आणि समर्पण त्यांना नक्कीच केले. नंतर श्री स्वामी समर्थांनी त्या ब्राह्मणाच्या प्रश्नाची उत्तरे दिली. आम्ही यजुर्वेदी ब्राह्मण, आमचं नाव नृसिंहबान, मूळ पुरुष, वटवृक्ष, स्थान आमचे असे आहे की दत्तगर निवासी आणि अमृत वचन म्हणून सुखरूप राहा व स्वर्णाश्रम धर्म याप्रमाणे वर्तन करून ईश्वरोपासना करावी आणि भूतदया, हळूवार भाषण, देवसाधू ब्राह्मणांना नेहमी वंदावे आणि हृदयात ईश्वराला ओळखावे असे सांगून श्री स्वामी समर्थ निघून गेले. मग त्यांना त्यांची चूक कळाली आणि त्यांना ते समजले. म्हणून मित्रांनो, अहंकार कधी करू नका आणि गर्व कधी करू नका. गर्वाचे घर नेहमी खाली असते एवढे लक्षात ठेवा आणि आपल्या जीवनात भरपूर काही गोष्टी करा. तर पुढची कथा आपण जाणून घेऊ की प्राण्याला वासनाक्षय झाल्याशिवाय सद्गती होत नाही. म्हणून द्वारकेहून दूर कच्छ देशात श्रीकृष्ण त्रिविक्रम नावाचे क्षेत्र आहे आणि वापी नदीजवळ एक सुंदर सरोवर आहे. शेजारी श्रीकृष्ण त्रिविक्रमाचे सुंदर शोभायमान मंदिर पण आहे. आणि अशा ठिकाणी श्री स्वामी समर्थ आपल्या सेवकांसह फिरत फिरत आले आणि त्या मंदिराचे मुख्य एक साधू होते. त्या सरोवरात स्नान करण्यासाठी लोकांकडून ते दक्षिणा घेत आणि ते म्हणत, तुमच्याकडे पैसे नाहीत तर अशा तीर्थाकडे तुम्ही कशाला येता? या बोलण्यावर श्री स्वामी समर्थ गदागदा हसू लागले. नंतर श्री समर्थ त्यांचे सेवक आकाशातून व्यापीत उतरून निर्भयपणे स्नान करू लागले आणि ते योग्य सामर्थ्य पाहून सर्वजण भयभीत झाले आणि दूरच नमस्कार करू लागले. 4 पुरुष खोल असलेल्या पाण्यात श्री स्वामी समर्थ सिद्धांतास घालून बसले आणि ते साधू आपल्या शिष्यांसह
समर्थांना क्षमा करण्याची विनवणी करू लागला. संबंध जन्म पैशांच्या लोभापायी गेला तरी समाधानी झालो नाही. संत महंत विद्वान ओळखू शकलो नाही. पाण्यात उतरून श्री समर्थांचे पाय धरून उठण्यास सांगू लागला. श्री समर्थ त्यांचे अंतकरण पाहून पाण्यावरूनच चालत सगळ्यांबरोबर देवालयात आले. नंतर पूजन आरती भजन झाल्यावर नैवेद्य दाखवला. त्यामध्ये एक अतिविद्वान आपल्या मनात श्री स्वामी समर्थ कोणत्या मार्गी आले म्हणून संशय येऊ लागला. श्री स्वामी समर्थ आपणाहून त्या पंडिताला म्हणाले, आम्हाला कोणती साधने उपयोगी हे तू जाणतोस. कारण आम्ही तर भिक्षाटन करून साध्यसिद्ध साक्षेपणाने करतो. तो संशयी ऐकून गर्भगळीत झाला, कारण त्याच्या मनातील संशय श्री समर्थांनी ओळखला. कारण नसताना निंदा चेष्टा उपहास ही शेवटी दुःखास कारणीभूत होतात. मग त्याने लक्षात ठेवा की त्याने श्री स्वामी समर्थांना आपल्या घरी घेऊन कुटुंबाला पवित्र करण्याची विनंती केली. आणि श्री स्वामी समर्थ सगळ्यांसमवेत त्या पंडिताच्या घरी गेले. तेव्हा समर्थ त्याला विचारू लागले, तुझे आईबाप कुठे आहेत? तेव्हा त्याने ते कैलासवासी झाल्याचे सांगितले. तेव्हा श्री स्वामी समर्थांना सांगितले की तू तुझ्या मुलाचा पाळणा दोरीने हलवीत आहेस आणि वासना राहिली म्हणून समर्प योनीत जन्म झाला. प्राण्याला वासनायश झाल्याशिवाय सद्गती मिळत नसते. त्या वृद्ध भुजंगाच्या अंगाला धक्का लावू नका. हातात घेऊन त्या भुजंगाला म्हणाले, भीतोस कशाला? तुझीच मुले तुझ्या प्राण्यास प्रवृत्त झाली. काय इच्छा आहे मनात? तेव्हा तो सर्प समर्थांना विनवू लागला, नको, मला संसार सुख पुष्कळ झाले. सोडा मला या माळाजाळातून. आपल्या पायाजवळ मला निरंतर ठेवा. आणि अशा प्रकारचे त्या सर्पाचे बोलणे ऐकल्यावर सर्वजण दचकले. सर्पाचे बोलणे ऐकून श्री स्वामी समर्थांनी त्याला सरोवरात स्नान करण्यास सांगितले. आणि एका जन्माचे दोषक्षालन झाल्यावर योगी कुलात जन्म पावशील व नंतर मोक्ष प्राप्ती होईल. आणि भुजंग श्री स्वामी समर्थांचे कृपावचन ऐकून समाधान पावला व त्याचे आभार मानून प्रेमाने त्यांना नमस्कार केला. नंतर तो भुजंग एका जन्माचे दोषक्षालन होण्यासाठी सरोवरात स्नान करण्यास प्रवेश करत झाला. आणि मग त्याला सर्व काही मिळून गेले. म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुमची वासना गेल्याशिवाय तुम्हाला सद्गती होत नाही आणि भगवान प्रति होत नाही, एवढे लक्षात ठेवा. आता पुढची गोष्ट आपण ऐकू की रावजी वैद्यांना मुलाचा भविष्यकाळ वर्तवला आणि स्वामींनी त्यांचा भविष्यकाळ सांगितला. एका उत्साह समारंभात एक अंधभक्त सुरदास व वामनाचे वडील रावजी उभे होते. सुरदास साधूने श्री स्वामी गुरुदत्तेंद्रांना विनंती केली की मला उघड्या डोळ्यांनी श्री गुरुमूर्ती पाहावयाची मनापासून इच्छा झाली आहे. त्यावेळी बुऱ्या बुवा श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करीत झाले, हे जगदीश्वरा, रावजी वैद्यास प्रसाद द्यावा, तसेच अंध सुरदासाला दर्शन द्यावे, हेच पायापाशी मागणे आहे. लाडक्या भक्ताचे वचन ऐकून दत्तात्रय भगवान कळवळले आणि सुरदासाला डोळे उघड म्हणाले. सुरदास म्हणाला, तुमचा आशीर्वाद ऐकला आणि धन्य झालो, पण डोळे उघडून पाहू काय? मी जन्मागांत पातकी. परंतु समर्थांनी त्यांच्या डोक्यावर वरदहस्त्र ठेवला आणि श्री गुरु दत्तात्रय यांच्या पायावर साक्षात नमस्कार घालून, जय जय ब्रह्म विष्णू महेश्वरा, माझ्यावर दया करा, अधिकार न पाहता सदैव कृपा करावी, असे सुरदास म्हणाला. त्याचवेळी चमत्कार घडला आणि श्री कृपेने स्वच्छ सुंदर डोळे एकदम उघडले आणि सुरदासाने श्री दत्तात्रय शिवमूर्ती प्रत्यक्ष पाहिली आणि सर्व लोक म्हणाले, प्रत्यक्ष परमेश्वर अवतरले. त्यावेळी श्री स्वामी समर्थांनी बुऱ्या बुवांना एक जुनी आठवण खून सांगितली आणि या रावजी वैद्यांना मी 2 वेळा भेटलो आणि श्री काशी क्षेत्री त्यांची आई रखुमाई विधवा श्री दुखणेकरी जाणवी तरी होती आणि आपल्या पत्नीसह रावजी तिची फार काळजी घेत होते. त्या नगरकर वैद्यांच्या वंशात सत्तुंशी निवासिनी जगदंबा सतत वास करून कृपाप्रसादयुक्त होती आणि त्र्यंबकेश्वर चरण दर्शनाने मी पावन झालो, असे म्हणून रावजी वैद्यांनी साक्षात नमस्कार घातला आणि अंत्रिनंदनांनी शुभाशीर्वाद देऊन वंशाला सुखारोग्य आणि लाभेल म्हणून सांगितले. तुमचा ज्येष्ठ मुलगा जो वेदनाशास्त्र निपुण आहे, त्यास आमचे दक्षिण देशी यवन राज्यात दर्शन होईल. दुसरा मुलगा प्रपंचविरहित राहून ठेंगणा शिवभक्त सत्य स्पष्ट वक्ता होईल आणि त्याला आमचे दर्शन कर्नाटकात होईल. आमचा तिसरा भक्त तुमचा तिसरा पुत्र विरक्त होईल आणि त्याचे आमचे गुणावलीला जगताला प्रथित करील आणि या वचनांबद्दल सत्य सत्य जाणावे. तो गुरुसंप्रदाय वर्तक, अहोरात्र ज्ञानविज्ञान संपन्न, अहोनित्य पवित्र विरक्त होईल. आणि हे रावजीस सांगून गोमतीस ते तीर्थाचे महत्त्व सर्वजणांना अनुसयांना सांगितले
आणि तीर्थमहिमा थोडक्यात सांगून बुऱ्या बुवांच्या घरी आले आणि श्री दत्तावधूतांना सिंहासनी बसून पूजा आरती भजन व सद्गुरू दत्तात्रेयांना जय जयकार केला आणि सर्व आनंद झाला. तेथे श्री स्वामी समर्थ अंतर्धान पावले आणि स्वामींनी दुसऱ्याकडे आपले दर्शन दिले आणि मग स्वामी म्हणतात की मी सर्वव्यापी आहे आणि मी सर्वांसोबत राहतो आणि मी कायम तुमच्या सोबतच राहतो. तुम्ही फक्त मला ओळखण्याची चूक करता आणि तुम्ही तिथे फसता. म्हणून तुम्ही मला ओळखायला शिका. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळत राहील आणि माझे चांगले आशीर्वाद तुमच्या ठिकाणी नक्कीच राहतील. म्हणून एक लक्षात ठेवा की तुमच्यासाठी मी आहे आणि माझ्यासाठी तुम्ही आहात. म्हणून हे सर्व जग चाललं आहे. म्हणून एक लक्षात ठेवा बाळांनो, तुम्ही कधीही हार मानू नका आणि तुम्ही नेहमी माझ्या नामस्मरणात राहा. मी तुम्हाला सर्व काही देईल. तुम्हाला जे पाहिजे नाही ते सुद्धा तुम्हाला देईल. फक्त तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवायला शिका आणि माझ्यावर विश्वास राहिला तर मग तुम्हाला घाबरण्याची काहीही गरज नाही. विश्वास ठेवा. विश्वासात सर्व काही असतो आणि विश्वासानुसारच सर्व काही चालत असते. म्हणून लक्षात ठेवा, तुमचा विश्वास जेवढा दृढ असेल आणि जेवढा मोठा असेल ना, तेवढा मी तुमच्यावर जास्त कृपा करेल. एवढं लक्षात ठेवून पुढची कामं करा आणि तुमच्या मार्गास तुम्ही आयुष्यात जगा. मित्रांनो, व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्कीच ऑन करा. म्हणजे आम्ही नवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येत राहतील. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.